स्टार टाइम्स घेऊन आला आहे लाडक्या महिलांसाठी कला आणि मनोरंजन महोत्सव। या महोत्सवात फुगडी आणि बरच काही पारंपरिक खेळ व महिलांसाठी बक्षिस यांची रेलचेल होती। मॉडेलिंग, डान्स, ऍक्टिंग व पत्रकारिता यासाठी सर्व वयोगटांना एक सक्षम व्यासपीठ इथे दिले जाणार आहे। महिला ही सगळ्यांचा विचार करते, पण तिच्या आनंदाचा हक्क तिचा आहे। यासाठी त्यांनी फिट राहावं म्हणून योगा, झुंबा याचे क्लास येथे सुरू करण्यात आले आहेत। या कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती युवा सेना उपशहर प्रमुख संदेश ढमढेरे, माजी नगरसेविका सोनियाताई ढमढेरे, महिला उपविभाग प्रमुख रुपाली घोरपडे यांची होती। ठळक वार्ताच्या प्रतिनिधींनी मान्यवरांशी संवाद साधला असता पाहूया काय म्हणाले मान्यवर। व्हिडिओ जर्नलिस्ट दिव्या जाधव सह प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख, ठळक वार्ता बदलापूर। आज स्टार टाइम्स अकॅडमी या संस्थेतर्फे वैशिष्ट्य म्हणजे महिलांसाठी त्यांनी काहीतरी पुढाकार घेतलेला आहे। खरंच अभिनंदन करतो मी या अकॅडमीचं। आपल्या इथे बरेच महिला घरगुती काम करत असतात, काही मुली शिकून बाहेर पडतात। बदलापूर हे मुंबईपासून फार लांब असल्यामुळे त्यांना एक प्लॅटफॉर्म किंवा त्यांना पुढचं शिक्षण घेण्यासाठी, काही लोकांना डान्समध्ये आवड असते, काहींना योगा क्षेत्रात करिअर करायचं असतं, काहींना पत्रकारितेमध्ये, आपण आता पत्रकारिता आपल्याच्या बऱ्याच महिला बऱ्याच बदलापुरातल्या ज्या पत्रकार आहेत त्या फिमेल्स आहेत जास्त। तर ह्या लोकांचा आदर्श घेऊन आमच्या रमेशवाडी परिसरात, गॅरेजवर या परिसरातील महिलांसाठी एक प्लॅटफॉर्म त्यांनी रमेशवाडी तयार केलाय। माझ्या मते सलोनी तुझा पहिल्याच दिवशी तुझा उपक्रम राबवलाय तुमच्या अकॅडमीतर्फे। शॉर्ट टाइम मध्ये बऱ्याच महिलांनी इथं सहभाग घेतलाय आणि तुम्ही आमच्या रमेशवाडी मधल्या महिलांना मला वाटतं की बरंच काही पुढच्या भविष्यात काही देण्याचा प्रयत्न। सर्वप्रथम मी सलोनी मॅडमचं खूप अभिनंदन करते। त्यांनी महिलांसाठी काहीतरी कार्यक्रम राबवला आहे। महिला कशा घर आणि चूल आणि मुली याच्यामध्येच अडकलेल्या असतात। बहुतेक महिला जॉबला पण जातात, त्यामुळे त्यांना सकाळी जायचं, रात्री यायचं, त्यामुळे त्यांचा तो थकवा असतो। पण ह्या कार्यक्रमामुळे महिलांना जरा आनंद पण मिळतोय आणि काहीतरी करायची संधी पण मिळते। त्यामुळे मी स्टार अकॅडमी फाउंडेशनचं खूप खूप अभिनंदन करते की त्यांनी एवढा छान कार्यक्रम राबवला आणि सलोनी मॅडमचा खरंच खूप अभिनंदन। तर्फे आज इथे जो कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही तर स्वतः बघताय की महिला आल्यापासून एक उत्साह वेगळाच त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतो। त्याचं कारण हेच की तिने बरोबर महिलांसाठी काय हवंय ते हेरलंय। त्यांना दिवसभरच्या धकाधकीतून स्वतःसाठी वेळ देता येत नाही, तर त्यांना एक प्लॅटफॉर्म हवा असतो स्वतःचा हाऊस भागवण्यासाठी, म्हणून ते सलोनीने आज उपलब्ध करून दिलेलं आहे। तर त्याच्यासाठी मी महिलांतर्फे तिचे खूप खूप आभार मानते आणि तिने याच्या पुढे इथे जे क्लासेस द्यायचे तिच्या मनामध्ये विचार आहेत त्याच्यासाठी मी शुभेच्छा देते तिच्या पुढे। आज आपण आपल्या एक महिलांसाठी खूप छान उपक्रम राबवला आहे। महिला खूप जास्त दैनंदिन जीवनात एवढ्या ना धडपडीमध्ये व्यस्त असतात की त्यांना स्वतःसाठी वेळच नसतो। स्वतःसाठी, मनोरंजनासाठी, स्वतःच्या उत्साहासाठी ते कधीच वेळ काढत नाही। ते नेहमी दुसऱ्यांसाठी जगत असतात। तर महिलांनी, प्रत्येक महिलेने स्वतःसाठी जगलं पाहिजे, स्वतःचं टॅलेंट बाहेर काढलं पाहिजे, ते जगलं पाहिजे। सो त्यांना घडवण्याचं किंवा त्यांना जगवण्याचं, त्यांनाही पंख आहेत ते त्यांनाही उडू देण्याचा हक्क, तो व्यासपीठ आम्ही इथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हाच कार्यक्रम आजच नाही तर पुढच्या प्रत्येक रविवारी आपण काही ना काही महिलांसाठी किंवा सोशल सर्व्हिस आपण करणार आहे। जसं स्पेशल चाइल्ड पण आहे, अंध स्कूल आहे, त्याच्यात पण खूप जास्तीत जास्त टॅलेंट आहे, पण त्यांना त्यांच्या त्या सर्कमस्टन्सेस मधून बाहेर नाही पडता येत आहे। सो आपण आपल्या ह्या स्टुडिओमध्ये, स्टार टाइम्स अटेलियरमध्ये सगळ्या टॅलेंटला आपण व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहोत। असं नाही की फक्त आपल्यासारखे, फक्त एक मुलगा, एक मुलगी, लहान मोठा असं नाही, तर प्रत्येक वयोगटासाठी आपण आपला क्लास ऍक्टिंग, डान्सिंग, मॉडेलिंग, जर्नलिझम आणि बरेच काही सोशल वर्कच्या रिलेटेड आपण ऍक्टिव्हिटीज इथे करणार आहे। आणि आज माझा पहिलाच कार्यक्रम आहे आणि एवढा छान प्रतिसाद मिळाला आहे आणि त्यासाठी जो सपोर्ट केलाय संदेश दादा, खरंच मनापासून थँक्यू। सोनिया ताई, रुपाली ताई, खरंच मनापासून थँक्यू। आणि माझी पूर्ण स्टार टाइम्सची टीम आणि के तुला सेल्युटच आहे। प्रत्येक वेळेस तो माझ्या साईडला असतो हेल्पसाठी। माझ्या आई, म्हणजे फॅमिली, नुपूर, सगळे जण, सगळ्यांनी खूप जास्त हेल्प केली आहे। सो थँक्यू सो मच त्यासाठी। आणि पुढे जो आपला क्लास आता ओपन होणार आहे लवकरात लवकर, त्याच्यासाठी सुद्धा सगळ्यांनी आता रजिस्टर करायला सुरुवात करावी अशी मी सगळ्यांना मनापासून विनंती करते। आपण आमच्याकडनं जेवढं काही करता येईल यंगस्टर्ससाठी आणि आपल्या महिलांसाठी आम्ही नक्कीच करू।
आम्ही आमची पूर्ण मेहनत करायला तयार आहे. फक्त तुम्ही आम्हाला तुमचा आशीर्वाद द्या एवढीच अपेक्षा करते. थँक्यू. मुळामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या इथे टॅलेंट भरपूर होतं, पण त्या टॅलेंटला याच्या अगोदर मुंबईला प्रेझेंट करायची संधी मिळत होती. मग 2 तासाचा तो जीवघेणा प्रवास. मग स्टार टाइमनी असा विचार केला की आपल्याकडे जी टॅलेंट आहे, आपल्याकडे जी तरुण पिढी आहे, त्यांना आपण इथे असं काहीतरी घडवू की त्यांना मुंबईला जाण्याची गरजच नाही. आज आपण म्हणतो की महाराष्ट्राची 4थी मुंबई म्हणून बदलापूरला ओळखलं जातं. तर त्या बदलापूर मधलं देखील टॅलेंट असं आहे जे हळूहळू बाहेर येतंय आता. खूप चांगले कलाकार आहेत, खूप चांगले आर्टिस्ट आहेत, खूप चांगले पत्रकार आहेत जे आज चांगलं नाव करतायत. तर त्यांच्यासाठी स्टार टीमने ही संधी केली. तर तुम्ही देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभाग व्हा आणि या कार्यक्रमाची दिशा आणि दशा तुम्ही ठरवा. स्टार टाइम्सच्या माध्यमातून डान्सिंग असू द्यात, मॉडेलिंग असू द्यात, हे सगळ्याचं प्रशिक्षण महिलांना दिलं जाणार आहे. यामध्येच एक महत्त्वाचं सुद्धा प्रशिक्षण दिलं जाणार आहे, ते म्हणजे जर्नलिझमचं. खरं तर जर्नलिझमचा कोर्स 2 वर्षांचा असतो, परंतु त्याच्यानंतरची इंटर्नशिप आणि त्याच्यानंतरची जी काही मेहनत विद्यार्थ्यांना करावी लागते, त्याच्यासाठी जो सोपा मार्ग आहे तो तुम्हाला आता स्टार टाइम्स यापुढे देणार आहे. त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांसाठी म्हणजे तरुणांसाठी, तरुणींसाठी चांगली संधी आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा या संधीचं सोनं करा. सध्या पुढच्या आठवड्यापासून या सगळ्याला सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला अधिक माहिती असेल स्क्रीनवर संपर्क क्रमांक दिला, त्या संपर्क क्रमांकावर नक्की संपर्क साधा.